आकाशदीप लागले दारात, उजळल्या लक्ष दीप ज्योती अंगणात. सडा सन्मार्जने सजल्या अंगणी, आली 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 दिवाळी. दीपावली महाराष्ट्राचं प्रकाश पर्व. या प्रकाश पर्वात सुखाच्या आनंदात महाराष्ट्र न्हाऊन निघालाय. यावर्षी उत्तम पाऊस झाल्यामुळे बळीराजा देखील अत्यंत खुश आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दिवाळी धूमधडाक्यात साजरी होते. ही दिवाळी साजरी होते तुमच्या आमच्या घरामध्ये. त्याला कारण आहे हे घर. या घरातल्या प्रकाशामुळेच तुमच्या आमच्या घरात आज प्रकाश नांदतोय. बघूया काय आहे नेमकं या घरात. प्रेक्षको, आज मी आलोय साताऱ्यातल्या शाहूनगरीतल्या एका शांत रमणीय परिसरातल्या या घरात. या घरातला एक शूरवीर आज सीमेवर तुमच्या आमच्यासाठी लढतोय आणि म्हणूनच तुमच्या आमच्या घरात दिवाळी साजरी होते. आज आपण दिवाळीचा आनंद त्यांच्या फॅमिली बरोबर शेअर करण्याकरता इकडे आलेलो आहोत. माझ्या सोबत आहेत देवदत्त जाधव. काय सांगाल? आज आम्हाला खूप आनंद झाला. आमचा मुलगा तिथं आहे, तुम्ही इथं आहात, मुलाच्या रूपानं तुम्ही इथं आलात आणि आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. आमच्या मुलाला तुम्ही त्याचं आठवण करताय की या ठिकाणी तिथं तो आहे, तरी या ठिकाणी इथं असल्यासारखं, तुमच्या स्वरूपात इथं आल्यासारखं आम्हाला वाटतंय. क्या बात. माझ्या सोबत आहेत देवदत्त जाधवच्या मातोश्री. त्यांचं नाव आहे शीला जाधव. काय सांगाल? खूप छान वाटतंय आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल खूप छान वाटतंय. मी अमित कदम, देवदत्ताचा मी मामेभाऊ आहे आणि त्याच्याबरोबर एक दिवस मी तिथं त्याच्या युनिटवर जाऊन राहून आलो आहे. हा खूप अनुभव आहे आणि मला अभिमान आहे की तो माझा भाऊ आहे मिलिटरीत आणि तो तुम्ही त्या इथं जी 24 तास इथला आलात त्याबद्दल आमच्यातर्फे आभार. आपल्याबरोबर देवदत्तच्या भगिनी देखील आहेत. जाणून घेऊयात त्या नेमक्या काय करतात, कुठून या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. मी संजीवनी माणिक पाटील, मी बेंगलोरवरून इकडे आलेली आहेत खास तुम्हाला जी24 तासला भेटायला. आणि तुम्ही इथं आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, याचा आम्ही फार आभारी आहोत. काय नाव बाळ तुझं? माझं नाव अनिमेश आहे. देवदत्त कर्नल माझे मामा आहेत. मामा आहेत. तू उत्तम कविता करतोस. हो. म्हणजे आजीचा तो गुण तुझ्यापर्यंत आलेला आहे. बरोबर आहे. मी अनुराधा कदम, देवदत्तीची मामी, इथे साताऱ्यातच राहते. मी देवदत्त दादवाचा मामा, इथेच असतो सातारा रिटायरला. अरे वा. मी देवदत्तची मावशी. मी यांच्या धाकट्या भगिनी. आणि आपण या शहराच्या प्रथम नागरिक होतात, या शहराच्या नगराध्यक्ष देखील होतात. पद्मनाभ गोसाव्याचा आनंद. अरे वा. काश्मीरला मी गेले होते पर्यटन म्हणून. त्यावेळेला मी तिथलं वातावरण अनुभवले की असे टप्प्याटप्प्यावर गन घेतलेली माणसं उभी असतात आणि पर्यटक आस्वाद घेत असतात. म्हणजे ती लोक आपल्याकडे लक्ष देत संरक्षण करत असतात. तो अनुभव लोक तिकडे असतात म्हणून तेव्हा आपण इकडे ही दिवाळी साजरी करू शकतो. आपला परिचय? मी राम कदम, काका. त्याचा काका, तुमचे मिस्टर. आपल्यासोबत आणखीन काही देवदत्तचे नातेवाईक आहेत. जाणून घेऊया. आज मी सासरे, म्हणजे सर्वात महत्वाची व्यक्ती देवदत्तच्या आयुष्यात आपण म्हणूया. तुमची मुलगी कुठे आता? मला दिल्लीला असते मुलगी. आता दिल्लीला असते. दिल्लीला होय. मला अभिमान आहे त्यांच्याबद्दल आणि तुम्ही या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला तुमच्या आपण मी विजय सावंत, मी पुण्याला असतो, टाटा मोटर्समधून सेवानिवृत्त झालोय. मी देवदत्तचा मामा आहे आणि ॲज अ फ्रेंड पण आहे. अरे वा. आणि तो जेव्हा इथे येतो त्यावेळेला आम्हाला त्याची सेवा करायची वाटते. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मी मंगला सावंत, देवदत्तची मामी. अरे वा. मी प्राध्यापक DR शिंदे, YC कॉलेजला इथं फिजिक्सला प्राध्यापक होतो. देवदत्त कर्नल देवदत्त तो माझ्या घरात वावरलेला आहे, लहानाचा मोठा झालेला आहे. त्याच्या कर्तबगारीबद्दल मला अभिमान वाटतो. अरे वा, क्या बात आहे. आपण देवदत्तची आई, मित्राची आई. वा. मी सागर शिंदे, देवदत्ताचा बालमित्र. म्हणजे लहानपणापासून देवदत्तची जी सगळ्या खोड्या आणि त्याची सगळी जडणघडण अत्यंत जवळून एकत्र जे काही पाहिलेली आहे. वा, उत्तम. आपला परिचय? नमस्कार, मी श्रीमती कल्पना महादेव महाडी. मी देवदत्तच्या मम्मीची विद्यार्थिनी पण आहे आणि एक छान फ्रेंड पण आहे. अरे वा. त्याच्यामुळे या कुटुंबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. अत्यंत जवळचा, अगदी जवळचा संबंध आहे.
या त्यांच्या आनंदाच्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र झी 24 तासच्या रूपानं त्यांच्या घरी दिवाळी साजरी करायला आलेला आहे. याबद्दल काय सांगा? खूप छान वाटते की हे जे सैनिक आहेत हे देशासाठी लढतात, आपलं संरक्षण हे तिथं बसून करत असतात. त्यावेळेला त्यांचे आई वडील जे इथं आहेत त्या मुलाच्या विना इथं जी दिवाळी त्यांना साजरी करायला आनंद वाटत नाही, पण हा जो आनंद आहे तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहात. यासाठी झी 24 तासचे अगदी मनोमन आभार. थँक्यू. आपला परिचय? नमस्कार, माझं नाव सौ सरिता अनिरुद्ध शिंदे, देवदत्त भाऊजींच्या मित्रांची मी मिसेस आहे. अच्छा, आज तुम्ही दरवर्षी यांच्याकडे येता. ही दिवाळी जरा स्पेशल आहे, संपूर्ण महाराष्ट्र ही दिवाळी बघणार आहे. हो, आम्ही दरवर्षी म्हणण्यापेक्षा आम्ही महिन्यातून नेहमीच इथं येतो, कारण हे जे त्यांचे आई वडील आहेत तर त्यांना अशी कमी भासू नये की आमची मुलं आणि सुना नाहीये, तर आम्ही ती त्यांची कमी नेहमीच पूर्ण करत असतो. आणि ह्या वेळेला जरा वेगळंच छान वाटतंय की तुम्ही सगळे त्यांच्या आनंदात आणि आमच्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आला आहात, आणि त्यामुळे खूप छान वाटतंय आणि एक नवीन फील की त्यांना ते बघितल्यावर खूप चांगलं वाटेल. नमस्कार, माझं नाव हर्षवर्धन अनिरुद्ध शिंदे, मी देवदत्त काकांच्या मित्राचा मुलगा आहे. अरे वा, उत्तम. प्रेक्षक, आपण पाहिलं एक संपन्न सुखी कुटुंब, सुसंस्कारित कुटुंब, आणि अशा कुटुंबातून जन्माला आलेला भारत मातेचा शूरवीर सुपुत्र आज भारत पाक सीमेवर तुमच्या आमच्या करता प्राणपणानं लढतोय, आणि म्हणूनच तुमच्या आमच्या घरात दिवाळीचा आनंद येऊ शकतोय. आज या दिवाळीचा आनंद यांच्या बरोबर शेअर करण्याकरता झी 24 तास एक विशेष उपक्रम घेऊन आलेला आहे. आपल्या दिवाळीच्या क्षणांचं औक्षण करणारा कार्यक्रम, आपला सैनिक आपली दिवाळी. प्रेक्षको, त्यांच्या घरातली ही दिवाळी साजरी व्हावी याच्याकरता झी 24 तास त्यांच्यासाठी दीपोत्सव घेऊन आलाय. खास बनवलेल्या पणत्या, खास बनवलेला फराळ, खास बनवलेला आकाश कंदील आणि मुंबईच्या सिद्धिविनायकाचा प्रसाद एवढंच नव्हे तर झी 24 तासच्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं सही केलेलं एक विशेष शुभेच्छा पत्र, हे सगळं घेऊन त्यांच्या घरात आम्ही स्वतः आकाश कंदील लावणार आहोत, आम्ही स्वतः पणत्या लावणार आहोत. ज्या घरातल्या कुलदीपकामुळं तुमच्या आमच्या घरात आज आनंद पसरलेला आहे, प्रकाश पसरलेला आहे, त्या घरात आनंद द्विगुणित व्हावा, प्रकाश द्विगुणित व्हावा, याच्याकरता झी 24 तास त्यांच्या घरात दिवाळीचा आनंद लुटण्याकरता त्यांच्याबरोबर शेअर करण्याकरता आलोय. बघूया ते भाग्याचे क्षण कसे असतात. दिवाळीच्या क्षणांचं औक्षण करणारा हा कार्यक्रम, आपला सैनिक आपली दिवाळी. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, प्रकाश पर्व. सुखाची आणि आनंदाची घेऊन येणारे दीपोत्सवाचे दीप घराघरात लावले जातात आणि घराचा दरवाजा तोरणांनी सजवला जातो. तुमच्या समोर हे जे तोरण दिसतंय ते बाजारातनं विकत आणलेलं नाहीये, ते झी 24 तासच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या कलावंतांनी दिवस रात्र खपून ही सगळी तोरणं तयार केलेत, या पणत्या तयार केल्यात, हा फराळ तयार केलाय. आज हाच आनंद त्यांच्याबरोबर आपण शेअर करणार आहोत. त्यांच्या घरावर सर्वप्रथम हे तोरण लावून दिवाळीचा आनंद त्यांच्याबरोबर, आपला सैनिक आपली दिवाळी.
ज्या घरात आज हा आकाश कंदील मी लावला आहे त्या घरातल्या सुपुत्रामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला अंधार आज दूर होतोय. हा शूरवीर जवान आज सीमेवर लढतोय, त्याची सुट्टी रद्द झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या घरी येऊन हा दिवाळीचा आकाश कंदील मला खऱ्या दिवाळीचा आनंद देतोय आणि तो आनंद आत्ता द्विगुणित होतोय. याचं विशेष कारण म्हणजे देवदत्तची आजी आज हा समारंभ आमच्या बरोबर आनंदानं साजरा करते. त्यांची ओळख करून द्या. त्या माझ्या आई वय वर्ष 87, श्रीमती लीलावती सावंत. कसं वाटतंय आज तुमचा नातू इतका मोठा पराक्रम गाजवतोय आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आज सुरक्षित आहे. काय वाटतंय आपल्याला? आनंद वाटतोय मला. एवढा मी त्याला लहानपासून केलाय, त्यामुळे त्याला मला पण तो इतकाही होता ना की समंजस होता. आणि घरी जरी आला ना तरी तो कधी त्याला आळस माहीत नव्हता. मी त्याच्या घरी एकदा गेले तेव्हा मी दुपारी झोपले होते पुण्यात, तर त्यानं आपलं झाडू कराटा घेऊन आपलं त्याचं काम चालू होतं. पुन्हा ते संपलं, पुन्हा टेबलावर बसला अभ्यास करत. इतकं म्हणजे त्याला दिवसा त्याला अजिबात आळस नव्हताच त्याला. देवदत्त आज या घरात नाही, त्या घरात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न. दिवाळीचा आणखीन महत्वाचा भाग म्हणजे फराळ. झी 24 तासच्या कर्मचाऱ्यांनी केलेला हा फराळ आज आता आपण त्यांना देऊया. चला तर दिवाळीच्या फराळासाठी. आपला सैनिक आपली दिवाळी या उपक्रमाअंतर्गत आपण आलोय शीला आणि रामकृष्ण जाधव यांच्या घरी. त्यांच्या घरी आपण सर्वप्रथम त्यांचं तोंड गोड करणार आहोत. या निमित्तानं खास केलेला फराळ त्यांना देणार आहोत. देवदत्त जाधव याचं हे घर, शीला आणि रामकृष्ण जाधव यांच्या घरात आपण आज तोरण बांधलं, आकाशकंदील लावला, अंगणात पणत्या लावल्या. समईच्या प्रकाशात अवघं घर उजळून निघालं. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे चकल्या, अनारसे, त्याहीपेक्षा दिवाळी म्हणजे तोंड गोड करणं, आपल्या आप्तजनांबरोबर आनंद शेअर करणं. आज खास झी 24 तास जाधव कुटुंबियांसाठी हा अख्खा गोड करणार आहे. अर्थातच पहिला मान आजीचा. माझा लाडका नातू होतं. बरेच दिवसांनी भेटायला तर मिळत नाही त्याला. लहानपणी लहानाचा मोठा माझ्याकडे झाला तो. त्याच्यासोबत मी राहिले इतके दिवस. पण आता तो लांब गेल्यामुळं तो लवकर काहीच नाही. पण आला तरी लहान मुलासारखाच तो सगळे घरात वावरतो. असं वाटत नाही की तो मोठा ऑफिसर झाला आहे. घरात असला तो घरातल्या सारखाच राहत होतो. आपण देवदत्तच्या आईला आज बोलतं करणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं तोंड गोड करून एका सुंदरशा लाडवाने घ्या. देवदत्तनी जेव्हा मिलिटरीत जायचा निर्णय घेतला तेव्हा काय वाटलं? खूप आनंद झाला, छान वाटलं. पण आम्ही त्याला गमतीने मुद्दाम चिडवायचो. म्हटलं आम्ही तुला पाठवणार नाही मिलिटरीमध्ये, मग तू काय करशील? तर त्याला माहिती होतं की आपल्याला आई पाठवणार आहे. आणि तो असा विनोदी होता लहानपणीपासून. तर तो म्हटला जर मला नाही पाठवलं तर मग मी स्मगलर होईल. म्हणजे मला तेच करायचं आयुष्यात. मी फक्त आर्मी ऑफिसरच होणार, बाकी मला काही शिकायचं नाही आहे. तर मग आम्ही त्याला आनंदाने परवानगी दिली. जा म्हटलं तू. आणि आम्हाला पण आवड होतीच, कारण मी सुद्धा 1968-69 साली सप महाविद्यालय पुण्यामध्ये शिकत होते. त्यावेळेला 2 वर्ष मी NCC मध्ये होते. त्यामुळे मला पहिल्यापासून वर्दीचं आकर्षण होतं. आणि असं वाटत नव्हतं पण आपला मुलगा मोठेपणी ऑफिसर होईल वगैरे. पण झाला तर ते स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. अरे वा. पहिल्यांदा जेव्हा मुलगा रणांगणावर जायला निघाला तेव्हा याच घरातून तो बाहेर पडला असेल. काय वाटलंय आई म्हणून तेव्हा? आई म्हणून दुःख झालं तरी पण एक जीवनामध्ये आपण चांगला मुलगा घडवला त्याचा खूप आनंद झाला. आणि आपण
काहीतरी आदर्श समाजापुढे ठेवला आणि देशसेवेसाठी तो चांगलं काम करायला जातोय, म्हणून आम्ही त्याला आशीर्वाद दिले. त्या देशसेवेचं एक फळ त्याला मिळालं, ते म्हणजे दस्तूरखुद्द राष्ट्रपतींकडून त्याचं कौतुक झालं. काय हा फोटो, काय त्याची आठवण? हा तिथे ज्यावेळेला दिल्लीला होता त्यावेळेला राष्ट्रपतींना भेटायला काही सिलेक्टेड मुलं त्यांनी सिलेक्ट केली होती, तर त्याच्यामध्ये त्याला त्यांनी सिलेक्ट केलं आणि मग त्या 10 मुलांना त्यांनी राष्ट्रपतींची भेट घडवून आणली, तिकडे नेलं होतं. देवदत्तची आणखीन एक मजेशीर आठवण मला कळली आहे, ती म्हणजे त्याच्या लग्नाची. कर्तव्य कठोरता आणि कुटुंब जीवन यांचा हा अनोखा संगम असलेला अनुभव नेमका काय होता, ऐकूया त्याच्याच आईच्या तोंडात. देवदत्तचं लग्न 2002 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये झालं आणि मला लहानपणी सुहासिनी पिक्चर पाहिला होता, तो आठवत होता की त्याच्यामध्ये त्यांचं लग्न झाल्यावर त्यांची पहिली सुहागरात असते आणि तेव्हाच विमान घरघरायला लागतं आणि त्या सैनिकाची सुट्टी कॅन्सल होते. पण मला वाटलं हे सगळं सिनेमातच दाखवतात. पण माझ्या मुलाच्या लग्नात अक्षता पडल्या आणि आर्मीचा माणूस पत्र घेऊन आला की तुमची रजा कॅन्सल झाली. म्हणजे या फोटोमध्ये मी पाहतोय की त्याच्या डोक्यावर मुंडावळ्या आहेत. हा, आणि हातात पत्र आहे रजा कॅन्सल झाल्याचं. काय वाटलं असेल त्याच्या पत्नीला? तिला अजून आपण कोणाशी लग्न केले हे कळायच्यातच तो गेला. 4 दिवसांनी गेला, तो 9 महिन्यांनीच परत आला. त्या 9 महिन्यात आपण आपल्या सुनेला कसा धीर दिला? आम्ही त्यावेळेला तो ज्या ठिकाणी होता तिथून मोबाईल नव्हते, तर तो एका STD बूथवरनं, ते सुद्धा एक 20-30 किलोमीटर पुढे तरी होतं, तिथं तो जायचा जीपनी. तो STD बूथवाला फोन लावून द्यायचा आणि मग आम्हाला त्याचा फोन यायचा, पण ते नीट ऐकू पण यायचं नाही. पण आमचा एकच उद्देश होता की काय ऐकू येईल ते फक्त तिलाच आम्ही द्यायचो हातात फोन, की तू बोल नवऱ्याशी. आम्ही काही बोलायचो नाही, फक्त ती सांगायची बोलले छान आहे तेवढं. म्हणजे मला वाटायचं ही आपण दुसऱ्यांची मुलगी आणली आणि ती अजून 4च दिवस झाले आपल्या घरात येऊन आणि आता हिला आपण सांभाळायचं कसं. तो 9 महिने गेलाय, म्हणजे तिला पण खूप त्रास झाला. तिला आम्ही समजावून सांगताना खूप त्रास झाला, पण मग ती खूप छान राहिली इथे, चांगली राहिली. अगदी मुलीसारखं आम्ही तिला सांभाळत होतात. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष होत आली, पण खूप छान आहे स्वभावानी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते, खूप चांगली आहे आणि पहिल्यापासून ती या घराशी एकरूप झाली. प्रेक्षको, हे सगळं ऐकताना तुम्हाला ह्या दिवाळीचा खरा आनंद काय तो उमगला असेल. या कुटुंबात तुमचा प्रतिनिधी म्हणून येण्याचं भाग्य मला लाभलं. काय असेल तो क्षण? अंगावर ओली हळद आहे, त्या पत्नीच्या हातावर ओली मेहंदी आहे, अंतरपाट दूर होतोय आणि वरमाला घालायच्या वेळेला समोर दिसतेय ती मार्चिंग ऑर्डर. एखाद्या शाहिराला कवन स्फुरावं, एखाद्या शाहिराला पवाडा लिहावा, असा हा स्फूर्तिदायक प्रसंग फक्त चित्रपटातच पाहायला मिळतो असं नाही, तो या जाधव कुटुंबियांनी प्रत्यक्ष जगला आणि म्हणूनच कित्येकांच्या घरात पुन्हा लग्न होऊ शकली, कित्येकांच्या घरात आनंदाची दिवाळी येऊ शकली. आपण त्याच्या आणखीन काही हळुवार कंगोऱ्यांबद्दल बोलणार आहोत, त्याचे वडील आणि त्याची बहीण यांच्या बरोबर. देवदत्तची मोठी बहीण संजीवनी यांच्या बरोबर आपण दिवाळीचा फराळ तर शेअर करणारच आहोत, पण देवदत्तच्या काही खास आठवणी देखील. घ्या. आज बंगलोरहून खास या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे आलेला होतात. आजपर्यंत आपला भाऊ दिवाळीला घरी नसायचा, तेव्हा या घरातलं वातावरण कसं असायचं? घरातलं वातावरण म्हणजे ह्याच वर्षी स्पेसिफिकली म्हटलं तर ह्या वर्षी आई वडिलांचं असं होतं की ह्या वर्षी दिवाळी अगदी छोट्या ह्याच्यात साजरी करूया. तूही तिकडे मोठा हा कर्नल भाऊ तोही येऊ शकणार नाही, छोटा भाऊ माझा जपानला असतो, तर त्यांचा तसा उत्साह कमी होता. म्हणजे इव्हन घर आवराआवरीतही उत्साह नव्हता. आणि जी 24 तासाचा फोन आला आणि 2 दिवसात ते दोघं एकदम पूर्ण, म्हणजे ही सगळी तयारी त्यांनी केली. हा, मी शेवटची रांगोळी काढायला आले होते, आज सकाळी पोहोचले बेंगलोर. आई, एक अशी आठवण आहे की त्याचा वाढदिवस. प्रेक्षको, तुम्हाला असे वाढदिवस पाहायची खूप सवय असेल की जे फ्लेक्स बाज आणि होर्डिंग बहादर आपल्या आजूबाजूला जे असतात ना, ते मोठे मोठे होर्डिंग लावून शहरात ओंगळवाणे आणि किळसवाणे आपल्या वाढदिवसाची प्रदर्शनं करत असतात. परंतु हा भारतमातेचा शूरवीर सुपुत्र, त्याचा वाढदिवस देखील कोणत्या दिवशी आणि तो कसा साजरा झाला? योगायोगाने कारगिल विजय दिन हा त्याचा वाढदिवसाचा दिवस आहे, 26 जुलै. आणि त्याचं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला कारगिलची लढाई आपण जिंकली त्यावेळेला पहिला विजय दिन त्या ठिकाणी टायगर हिलवरती झाला आणि तिथं जे स्मारक आहे
त्याचं सगळं नियोजन करण्याची ड्युटी त्याला होती आणि त्यामुळे त्याचा 25वा वाढदिवस टायगर हिलवर झाला साजरा आणि त्याचे फोटो त्यांनी आम्हाला दाखवले. त्यावेळेला मला खूप आनंद झाला. काका, ही दिवाळी आजची कशी वाटते तुम्हाला? अरे वा, ही अशी दिवाळी सर आम्ही करून आम्ही खातच होतो, पण ह्यातला आनंद त्यात नव्हता. आपलं आपण करतो, खातो, पोटासाठी सगळेच जणच करतात. नाही केलं तर म्हणणार तुमच्या घरी दिवाळी नाही का? पण आज या ठिकाणी सर आम्ही केलेलं आम्ही खातो. तुम्ही आज तिकडून आमच्यासाठी आणलं सर. तुमचा पहिला फोन मला तुमचा चेहरासारखा आठवायचा टी व्ही मधला. हा माणूस आज आपल्या घरी येणार, हा माणूस. इतका आमच्या सगळ्यांना आनंद झाला की मी म्हणलो हे हा इतका मोठा माणूस आपल्या घरी येणार, आपल्याला दिवाळीचं खायला देणार. सर लहान मुलासारखं वाटलं की हे कसं काय, हे शक्यच नाही असं आधी वाटायचं. कोण येते फराळ घेऊन, कदाचित म्हटले टी व्हीवर म्हटली असते. पण ज्या वेळेला आज मी पाहतोय तुम्ही इतक्या सर आपुलकीने या दुनियेत पहिल्यांदा तुम्हीच एक आहात की आमच्या घरी फराळाचं घेऊन आलात. आजपर्यंत तसं घडत नाही. नुसतं सांत्वन करून जातील, नाही आलं ना नाही देत. पण आज या ठिकाणी तुम्ही आणलं, तुमच्या टीमनं आणलं आणि ही सगळी टीम आहे. हे आमचं सुख असो, दुःख असो, मुलाचा त्रास असो, आमचा त्रास असो, हे सगळं आज तुम्ही विचारलं म्हणून आम्ही सांगितलं. सांगणार कुणाला? कोण विचारते तुम्हाला? तुमचं काय बी होऊ द्यात, कुणी विचारायला येत नाही. पण आज आम्ही सुखाचे प्रसंग असो किंवा त्या निमित्तानं दुःखाचे प्रसंग सांगायची वेळ येऊ की तुम्ही आज आम्हाला मन मोकळं करायला, म्हणजे मागचं गेलं ते आता जायचं विसरून, पण इथून पुढं सारखा तुमचा चेहरा, तुमची टीम आम्हाला सतत स्फूर्ती देईल. थांबवू नकोस, मुलगा तिथं सुखरूप आहे आणि तो जे करेल त्याचा तुम्हाला सगळ्या देशाला अभिमान वाटेल असंच तो करेल. आणि ही त्याची जी आहे आणि तो इतका शांत आहे, निगर्वी आहे. तुम्हाला सांगतो सहज एक असं असतं की सुट्ट्या लोकांना नसतात, मिटलीच्या लोकांना सुट्टी नसते. पण एकदा काय झालं, त्याला असा खूप वाईट प्रसंग आला त्याच्यातल्या एका लोक. त्यावेळेपासून त्यानं ठरवलं की एक दिवस ह्या लोकांना विश्रांती द्यायची. सर अशी दिल्यानंतर आम्ही भेट घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला ते म्हणत होते, सर तुमचा मुलगा म्हणजे आम्हाला देव आहे म्हटले. का म्हटलं देव व्हायला काय झालं? नाही म्हटलं सर आमच्या एवढ्या वर्ष सर्व्हिस आमची झाली, पण एक दिवस आम्हाला अशी कधी रविवारी सुट्टी देणार कुणी अधिकारी भेटला नाही. आणि त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी आम्ही बायका परत जातो तरी संध्याकाळी रोजच जातोय, जेवतोय, पण रविवारी घरातली कामं करायला ह्या मुलांना आम्हाला संधी. आणि त्यामुळे म्हणले आम्हाला खूप वाटतं. मग त्याच्यासाठी 24 तास काय 24 वर्ष न जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्याच्या हाताखाली आम्ही काम करू. अशा प्रकारे ते कारण नेता कसा असावा सैन्याचा, त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या मुलाच्या या आठवणीतनं मिळतं. अशा सैन्यातल्या मुलाला आपली मुलगी पत्नी म्हणून द्यायचं ज्यांनी ठरवलं ते देवदत्तचे सासरे आपल्या बरोबर आहेत. काका घ्या, सर्वप्रथम दिवाळीचं तोंड गोड करा. आपल्या मुलीचं लग्न ठरलं आणि आपल्या जावयाला मांडवातच अंतरपाठ खाली व्हायच्या आधीच मिलिटरीत मार्चिंगची ऑर्डर मिळाली. आपल्या मुलीच्या अंगावरची हळद सुद्धा नीट सुकलेली नव्हती आणि हातावरची मेहंदी देखील ओली होती. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसात आपला जावई 7-8 महिन्याकरता देशाच्या सीमेचं रक्षण करायला अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीत गेला. काय वाटलं होतं तुम्हाला? आता आम्ही आज मिलिटरी जावयानं आम्ही मुलगी द्यायचं ठरवल्यानंतर हे प्रसंग येणार होते हे आम्हाला गृहीतच होतं. त्याच्यामध्ये कधी ना कधी जशी अडचणी येणार, पण ते आम्ही धाडस करूनच तो निर्णय घेतला होता. त्याच्यामध्ये जरी त्याच्यामध्ये काय तिचं नशिबाचा भाग असेल त्याप्रमाणे घडणार हे गृहीत धरूनच आम्ही तो निर्णय घेतला होता लग्न करण्याचा. अशा या शूरवीर जवानासाठी काही या कुटुंबात कविता लिहिल्या गेल्या आहेत. ऐकूयात त्या कविता. जेव्हा माझा मुलगा सुट्टीवर आल्यानंतर परत त्याच्या ड्युटीवर जातो तेव्हा तो काही बोलत नाही, पण त्याचे डोळे मला हे सांगतात. कविता. आई, माहीत आहे मला तूही आहेस एक आई. आपल्या काळजाच्या तुकड्याला असं धगधगत्या अरणकुंडात उडी घेताना पाहून क्षणभर गलवलं असेल काळीच तुझंही. प्रत्येक वेळी मला निरोप देताना येतो तुला थोपविता अश्रूंचा सागर, पण तुझ्या कोरड्या पापण्याआडची वात्सल्य गाणी ऐकू येतात मला आई. येथे
येथे मायभूचे रक्षण करताना प्रत्येक सैनिकाच्या तोंडी असतो अंग गोठविणारा घास, पण त्याच वेळी काळीज सांगत असते देशवासियांना लाभो उबदार श्वास. आई, जन्माला येणारा प्रत्येक जण जगतच असतो मरण येईपर्यंत, पण गिळामुंगीचं मरण पत्करण्यापेक्षा सौभाग्याचं असतं वीर मरण. लहानपणी आधी लगीन कोंडाण्याचं हा इतिहास तूच शिकवलास ना मला आई. मग आठवणीने माझ्या जर डोळ्यात आले पाणी, तर समजाव डोळ्यांना पुन्हा सांगून तीच कहाणी, पुन्हा सांगून तीच कहाणी. कधीच वाटणार नाही खंत आई, अभिमानच वाटेल माझा तुला, जन्म दिला स्वाभिमानी देशभक्त अशा बहादूर पुत्राला. भेटल्यात जर मैत्रिणी तुझ्या, भेटल्यात जर कधी मैत्रिणी तुझ्या, तर सांग माझा निरोप आवर्जून त्यांना. शहीद झालेल्यांना करावंदन, शहीद झालेल्यांना करावंदन, लढणाऱ्यांना बळ द्या, मायभूच्या रक्षणासाठी फक्त तुमचा बाळ द्या, फक्त तुमचा बाळ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. मायभूमीच्या रक्षणासाठी फक्त तुमचा बाळ द्या, फक्त तुमचा बाळ द्या, हे सैन्यात लढणाऱ्या एका आईनं आपल्या मुलासाठी केलेली कविता आहे. त्याला लहानाचा मोठा झालेला आपल्या आई वडिलांच्या तळहातावरचा फोडासारखा जपलेला हा मुलगा आज अख्खा एवढा मोठा देश आणि त्याची सीमा जपतोय. आणि दिवाळीसारख्या कुठल्याही क्षणाला आतापर्यंत न आलेला या आपल्या छोट्या देवदत्तबद्दल काय सांगा? आता देवदत्तचं 10वी नंतरच त्याचं सिलेक्शन NDA साठी झालं, त्याचा अभिमान वाटतो. परवा आता तुम्ही दिवाळी त्यांच्या घरी येऊन साजरी करता. प्रत्येक दिवाळी आम्ही दोघं, जाधव कुटुंबीय आणि शिंदे कुटुंबीय, एकत्रित साजरी करतो. आम्हाला असं वाटत नाही की आता त्यांच्या घरी कोणी नाही, आपण तिकडे कशाला जायचं. तर आमच्या घरात थोडं नवीन काहीतरी केलेलं असलं तरी आम्ही जाधव सरांना शेअर करतो. हा अतिशय दुर्मिळ असणारा, काय म्हणू आपण, अलवार नात्यांचा धागा तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उलगडताय. आज इतक्या वर्षानंतर दिवाळीला तो नसताना सगळा महाराष्ट्र जी 24 तासच्या रूपाने या घरात आलाय. काय सांगाल या क्षणामध्ये? आम्हाला खूप आज आनंद झाला. रोज आम्ही तुम्हाला बघतोच आहोत, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेण्याची वेळ आली आणि खरंच ही दिवाळी आम्हाला वेगळी वाटते. आणि तो ह्यांनी सांगितलं आमच्या सगळे, तो इथं आल्यानंतर आम्हाला कर्नल वाटत नाही किंवा काय नाही, तो आमच्यातल्या नेहमीच्या सगळ्या बाकीच्या मुलांसारखाच वागतो. त्यामुळे आम्हाला त्याचं मोठेपण जाणवत नाही, पण आज आम्हाला ते मोठेपण जास्त प्रकर्षाने जाणवते की हा खरंच कुठल्या मोठ्या पदावर काम करतो, हे आज तुमच्या सगळ्यांच्या नजरेतनं आम्ही पाहतोय. जाधव कुटुंबियांसाठी आणखीन एक आपण दिवाळीचं सरप्राईज घेऊन येतोय, आणि ते म्हणजे फराळ झाला, तोरण झालं, परंतु प्रत्यक्ष नसलं तरी व्हर्च्युअल रूपानं का होईना त्यांच्या सुनेला आत्ता थेट स्काईपवर मी आमंत्रित करतोय हे सगळं पाहायला आणि तिच्या भावना व्यक्त करायला. आपण थेट जातोय स्काईपवर देवदत्तच्या पत्नी दीपाली यांच्याकडे. दीपाली, सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू अँड सेम टू यू. आमच्यापासून हजारो मैल लांब एक सैन्यदलातलं जीवन सध्या तुम्ही जगताय आणि तुमचे सर्व आप्तजन, तुमचे वडील आहेत, सासू सासरे आहेत, नणंद आहे, सगळेच नातेवाईक ज्यांना तुम्ही बघताय ते सध्या इकडे आहेत. दिवाळीचा फराळ आहे. हे सगळं वातावरण बघून काय वाटतंय आता? थोडंसं वाईट वाटतंय, म्हणजे की नाहीये मी तिथं सेलिब्रेट करायला वगैरे, पण ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षी मी आलेले, पण ह्या वर्षी थोडं मुलांची सुट्टी वगैरे त्याच्यामुळे नाही येता येते तिकडे. एक असा क्षण होता तुमच्या आयुष्यात की जेव्हा हातावरची मेहंदी देखील सुकलेली नव्हती आणि ओली हळद तशीच होती, तेव्हा आपला पती ऐन मांडवात मार्चिंग ऑर्डर्स घेऊन सैन्य दलात पुन्हा रिझ्यूम झाला. त्याच्यानंतर डायरेक्ट 9 महिन्यांनी आपल्याला भेटला. काय वाटतं आज मागे वळून बघताना त्या क्षणांबद्दल? वाईट वाटतं थोडंसं की, पण ठीक आहे, सासू सासऱ्यांनी मला सपोर्ट केला भरपूर तिथे त्यांना. पण आज हा कार्यक्रम थेट तुला सासू सासरे, तुझे वडील आणि नणंद हे सगळे इथे बसले, काय सांगशील त्याला? त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एन्जॉय करून दिवाळी एन्जॉय करा, म्हणजे त्यांना सुद्धा छान वाटेल तिकडे बॉर्डरवर असून सुद्धा. सो नाईस ऑफ यू. प्रेक्षको, सैन्य दलात असलेल्या जवानाची पत्नी सांगतेय की तुम्ही तिथे तुमची दिवाळी एन्जॉय करा, म्हणजेच मला आणि माझ्या नवऱ्याला खूप आनंद होईल. असीम त्यागाशिवाय अशा प्रकारच्या भावना मनात येत नसतात.
तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छांचं प्रतीक म्हणून, आपल्या आदराची भावना म्हणून आपल्या सर्वांतर्फे एक छोटीशी भेटवस्तू मी जाधव सरांना देतोय. ही प्रेमानं आणलेली शाल त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आज या दिवाळीच्या क्षणी आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी. सर, खूप आनंद होतोय. अशा तऱ्हेनं तुमच्याकडून आमचा सत्कार म्हणजे महाराष्ट्राकडून नव्हे देशाकडून आमचा सत्कार होतोय असं आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही खूपच आम्हाला आनंद देऊन गेलात. मागचं जे काही सुख दुःख असेल ते सर्व आमचं विसरून गेलं. आणखीन एक छोटीशी भेट त्यांच्यासाठी आणलेली आहे. घ्या आई, घ्या. बघूया ती भेट काय आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टनी या प्रसंगाला शुभेच्छा म्हणून सिद्धिविनायकाचा प्रसाद पाठवलाय. आज खूप छान वाटतंय. गणपतीचा आशीर्वाद मिळाला. ज्यावेळेला तो पहिल्यांदा SSB क्लिअर झाला त्यावेळेला म्हणाला, मी पहिल्यांदा तिथे गणपतीचं देऊळ होतं तिथं नमस्कार केला आणि गणेशाला म्हणालो की मला आयुष्यभर आशीर्वाद दे, देशाची खूप खूप सेवा करायची संधी मिळू दे. आणि तो आशीर्वाद आज परत आम्हाला मिळाला. झी 24 सर्व कर्मचाऱ्यांनी ही संकल्पना मी सांगितल्यानंतर त्यात अत्यंत उत्साहानं भाग घेतला. ताई, एक तुमच्यासाठी सुंदर सरप्राईज आहे. बघा काय आहे. झी 24 सर्व आमच्या एम्प्लॉईजनी सह्या करून तुमच्यासाठी हे ग्रीटिंग पाठवलं. काय सांगाल? खूप खूप आनंद वाटतोय. आणि तुमची दिवाळी हे खूप घरगुती फिलिंग आलं, हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे खूपच छान. या उपक्रमाबद्दल सांगितल्यानंतर आम्हाला एका चित्रकला शाळेनं सुंदर सुंदर चित्र करून पाठवली. बघा काय सुंदर चित्र आहेत. ही दीपावली आपणास सुखसमृद्धीची जावो. या शुभ समयी सारा देश आपल्या सोबत आहे. आता काय सांगावं आणि काय बोलावं असं झालं. किती भरभरून बोललं तरी ह्याचं समाधान होणार नाही. पण हे इतकं आहे, चिरंतन शांती देणार. प्रेक्षको, धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं की सैन्य दलातल्या आपल्या जवानांसाठी तुम्ही पत्ररूपी राख्या पाठवा. लाखोंच्या संख्येनं आमच्याकडे राख्या आल्या. आज भारत पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे एकाही सैन्यदलातल्या अधिकाऱ्याला, जवानाला आपल्या घरी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत कुटुंबात दिवाळी साजरी करता येत नाहीये. आज ते जवान आपल्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत, म्हणून तुम्ही आम्ही दिवाळीचे 4 क्षण आनंदाने घालवू शकतोय. आज एक संवेदनशील माध्यम म्हणून आम्ही जाधव कुटुंबियांकडे आलो. प्रत्येक सैनिकाच्या घरी जाणं मला शक्य होणार नाही आहे, परंतु मला खात्री आहे की हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या गावात जो कोणी सैनिक असेल, सैनिक अधिकारी असेल, त्याच्या घरी तुम्ही नक्की जाल. त्याच्या कुटुंबियांसमवेत दिवाळीचे 4 क्षण आनंदाचे शेअर कराल. या कातरवेळी, या सणांच्या वेळेला तुमच्या दिवाळीच्या क्षणांचं औक्षण करायची संधी आपण नक्की मिळवाल आणि या उपक्रमात सहभागी व्हाल. आपला सैनिक, आपली दिवाळी. जी 24 एवं जी मीडिया की पूरी टीम के द्वारा अपना सैनिक अपनी दीपावली जैसे राष्ट्रभक्ति के से ओतप्रोत इस अभियान को लेकर मुझे बेहद प्रसन्नता है और मैं बहुत गर्वान्वित महसूस कर रहा हूँ. आपके घर के आसपास यदि जो भी कोई सैनिक रहता हो, उसके घर में जाकर
उन्हें कोई उपहार देकर, उनके साथ उस खुशी में शामिल होकर, उनके घर में कोई रंगोली बनाकर या किसी न किसी प्रकार से दिवाली उनके साथ मनाएं या उनको अपने यहाँ लेकर आएं, उनके साथ दिवाली मनाएं, जिससे कि उनके भी, हमारे सैनिकों के परिवारों के चेहरे पे भी कुछ मुस्कान आ सके। एक भारतीय नागरिक के रूप में जो हम और आप हैं, हमें अपने सैनिकों और उनके परिवार के साथ खड़े होकर उनका बल, उनका मनोबल बढ़ाना चाहिए। ऐसी मेरी आपसे प्रार्थना है, अपेक्षा है। जय हिंद। झी 24 तास रहा